देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ। पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। अगं मी गावी गेलो होतो आधी आमच्या मामाच्या. मी पण गावी गेली होती. किती छान वाटतं ना तिथे. हो ना, सकाळी लवकर उठायचं नाही, अभ्यास नाही, कोणाची कटकटच नाही. हो ना, मला ह्या वर्षी गावी जातच नाही आलं. बाबांना त्यांच्यापासून सुट्टीच नाही दिली. तुझं काय? अरे मी माझ्या आई बाबांसोबत काश्मीरला गेले होते. एक खूप बर्फ आहे ना तिथे, तू खाल्लास? अगं वेडे, तो बर्फ खायचा नसतो. खूप थंडी असते ना तिथे. हो खूप थंडी असते. तुला काय माहिती ग? मला माझ्या पप्पांनी सांगितलं, ते गेले होते ना. मग तुला नाही नेलं? नाही, ते म्हणाले तिथे गेलं म्हणून तुझा जन्म झाला. बरं झालं, ह्या वर्षी पण आपण एकाच वर्गात आलो. हो ना, दरवर्षीप्रमाणे अभ्यासासोबत खूप धमाल करूया. आणि आज पहिल्या दिवसापासून मस्ती पण करूया. हे बघा मी काय आणलंय. अगं घाबरतात काय? खोटा आहे, खेळण्यातलाय. नाही, नको, लांब ठेव, मला भीती वाटते. हे बावळट, इथे काय आणलास? हो ना, वेडबेड आहेस का? अरे पहिलं घाबरवायला. हे विहान, आधी बाई घाबरतील मग आपल्याला घाबरवतील. घाबरू नका, आपण सॉरी सॉरी म्हणून ऍक्टिंग करायची. मला तरी जाम रिस्की वाटतंय बाबा. डोंट वरी, मैं हूं ना. ए शाहरुख खान, बस. नमस्कार बाई. ही कोणती पद्धत नमस्कारची? आता मी मोठे झालो ना, म्हणून नवीन पद्धत. बरं, हरकत नाही. हरकत घेतली असते तरी आम्ही तसाच नमस्कार केला असता. काय म्हणालीस? काही नाही, काही नाही. बसा खाली. बाई, तुम्ही शाळेत नवीन आहात ना? हो, माझी बदली झाली या शाळेत. बाई, तुमचे नाव काय? वत्साला पांडुरंग मांजरेकर. जाम अवघड आहे. बाई, आम्ही तुम्हाला मांजरबाई म्हणू का? नको, आपण बसूबाई म्हणूया. नाही, सुंभेबाई म्हणूया. नको, पांडू मांजर म्हणूया. काय भायटपणा आहे. तुम्ही मला नावाने हाक म्हणायची काही गरज नाही. फक्त बाई म्हणलं तरी चालेल. पण बाई कसं वाटतं? कसं वाटतं? छान वाटतं. बरं, तुमची नावं सांगा. आरती वरून जुडवा. अरे, काय आडनाव आहे तुमची? तुझं ग? स्वरा प्रार्थना गणपती मोरया. सृष्टी रंजिता खोखळे. विहान रमेश सिंदूर बाबा. ओवी विजय दिनाना चव्हाण. आज पहिला दिवस. आज आपण पुस्तकं बाजूला ठेवून मराठी भाषेबद्दल बोलू. चालेल बाई, मजा मजा मजा. शांत व्हा सगळे. मराठी भाषा ही खूप जुनी आणि समृद्ध भाषा आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळाला आहे. अभिजात नसेल बाई, अभिजीत असेल. अरे मूर्खानो, मी काय सांगते ते ऐका. बोला बाई, बोला. मला पुन्हा बदली करावी लागेल इथून असं वाटतंय. काय म्हणालात बाई? काही नाही, हा तुम्ही कुठे होते? बाई, तुम्ही कुठे गेलातच नाही, तुम्ही इथेच होता. शांत. मराठी महाराष्ट्राची अधिकृत आणि प्रमुख भाषा आहे.
नाही बोलली तर काय? मग काही नाही. खटाक. म्हणजे बाई स्वराचे पप्पा मनसेचे विभाग अध्यक्ष आहेत ना, म्हणून तसं म्हणाली ती. बर गप्प बसा सगळे. हाताची घडी तोंडात बोट. संत ज्ञानेश्वर यांना मराठी भाषेचे जनक म्हणून ओळखले जाते. बाई जनक म्हणजे काय? जनक म्हणजे पिता. म्हणजे बाप, पण मी आणलाय साप. काय? काही नाही, काही नाही. हा तर संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. बाई जाम बोर होतंय. काय चाललंय तुमचं? बाई छानसं गाणं म्हणा ना. चला काहीतरीच काय. ए बाई लाजल्या. बाईंचं नवीन लग्न झालंय वाटतं. तुला काय माहिती का? अरे मी लाजली की माझी मम्मी पण अशीच म्हणते, नवीन लग्न झाल्यासारखं लाजू नको. एक गप्पा बसा सगळे. बाई गाणं गाणं येते ना. नाही रे बाळांनो. बाई बाई गा, बाई गा, बाई गा, बाई गा, बाई गा. गाते गाते. फुल रे रे फुल रे रे शन माझे फुल रे रे मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने. उगीच बाईंना गायला म्हटलं. हो ना. आता काय करायचं? सजले माझ्याकडे आहे रामबाण उपाय. साप बॅगेतून काढतो. शन माझे फुल रे रे. हो तुळकवाराची